श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. माझ्या सर्व स्वामी भक्तांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं, ऐश्वर्याचं आणि आनंदाचं जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचा प्रकट दिन उद्या आहे. माझ्या सर्व स्वामी भक्तांना अतिशय महत्त्वाचा दिवस आणि आपण ज्या दिवसाची सर्वजण वाट पाहत होतो तो आपला प्रकट दिन आहे. आता आपला प्रकट दिन कसा साजरा करायचा किंवा प्रकट दिनाच्या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात हे बघूया. सर्वात महत्त्वाचं, सेवा काय करायची. ह्या दिवशी शक्य होईल तितकी महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे. स्वामीच्या प्रकट दिनी महाराजांनी जे काही आपल्याला आपल्या आयुष्यात दिलेलं आहे, स्वामींना आपल्या ज्या काही इच्छा पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती ताम्हणात घ्यायची आहे आणि स्वामींच्या मूर्तीवर शक्य तितकी 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. 16 वेळा शक्य नसेल तर किमान 1 वेळा म्हणून अभिषेक करायचा. त्यानंतर श्री सूक्त म्हणायचे आहे. त्यानंतर पवन सूक्त आणि रामरक्षाचे 9व्या ओळीपर्यंत म्हणून तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसायची, देवघरा बनवून ठेवायची, महाराजांनाही ना अत्तर लावायचे. तुम्हाला जर चाफ्याची पिवळी फुले मिळाली तर ती स्वामींना अर्पण करायची आणि पूजा झाल्यावर साखरेचा गोडाचा किंवा बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आरती करायची आहे. सर्वात महत्त्वाची सेवा काय करायची तर जेणे 11 दिवस किंवा 21 दिवसाचं सारामूत पारायण झालं आहे. काही लोकांचं 1-2 दिवसानंतर संपणार आहे. काही हरकत नाही. प्रकट दिनांच्या दिवशी आपली सांगता नाही झाली तरी चालेल. महाराज अगदीच काय आपल्याला शिक्षा देणार नाही. दुसरं असं की ज्यांना कोणाला मासिक धर्म आला आहे त्यांना सेवा करायला जमणार नाही. भले तुम्हाला सेवा करायला जमणार नाही, तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता. याला कोणतेही बंधन नाही. ज्यांना स्वामी चरित्राची सारामृताची सांगता कशी करायची तर तुम्ही डाळ, भात, भाजी, चपाती जे काही घरात शाकाहारी स्वयंपाक करणार आहात तो नैवेद्य तुम्ही महाराजांना दुपारी दाखवायचा आहे. उद्याची सेवा ही फक्त महाराजांसाठी असणार आहे. उद्या केलेलं कुठलंही काम हे निस्वार्थपणे असणार आहे. कारण आपल्या आयुष्यात महाराज आले. आपलं आयुष्य हे महाराजांशिवाय शून्य आहे. स्वामी महाराज करता करविता सर्व स्वामीच आहेत. आपण महाराजांचे ऋण ह्या जन्मी आपण फेडू शकत नाही. कितीही ठरवलं तरी जगातलं कोणीच महाराजांचं ऋण फेडू शकत नाही. ज्यांनी पारायण केलं नसेल त्यांनी उद्याच्या दिवशी स्वामी चरित्राचे पारायण एका बैठकीतच करायचे आहे. महाराज हे बघतात की आपल्या भक्ताचे कर्म किती चांगले आहेत. म्हणून तुमचे कर्म जितके चांगले ठेवाल की स्वामी महाराज हे तुमच्या पाठीमागे सदैव असतील. उद्याच्या दिवशी तारक मंत्र 11 वेळा म्हणायला
म्हणायचा आहे. अगदी ज्यांना एकाच बैठकीत जमणार नाही त्यांनी 2 बैठकीत केलं तरी चालेल. नामजप हा उद्या निदान 11 माळी करायचा आहे. जे स्वामींचा अखंड नामजप करत असतात त्यांना स्वामी अखंड जपत असतात, त्यात काही शंका नाही. बरेच स्वामी भक्त उद्या अक्कलकोटला जाणार आहे, पण हे सर्वांना शक्य नसतं. तुम्ही तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल तिथे जाणार असाल तर उद्याच्या दिवशी दानधर्म नक्की करा, किंवा एखाद्याला अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा. मठात तुम्ही फळं दान करू शकता. स्वामी भक्तांना तुम्ही हे देऊ शकता. तुमच्या आजूबाजूला स्वामींचं केंद्र असेल तर शक्य स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे. उद्यापन करताना देवासमोर तुमचे ग्रंथ ठेवायचे आहे, त्याचे पूजन करायचे आहे, नैवेद्य महाराजांना व ग्रंथाला दाखवायचा आहे. अशा प्रकारे उद्यापन करायचे आहे. केंद्रात मठात तुम्ही गुप्त दान करू शकता किंवा एखाद्याला शिधा देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही स्वामींचा प्रकट दिन साजरा करायचा आहे. ही सेवा आम्ही श्री स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.